गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उडान यांना अटक केली। ॲडव्होकेट पवार यांच्या विरुद्ध यापूर्वी सरकारी वकिलाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गेल्या वर्षी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचं उघडकीस आलंय। वडगाव मावळ न्यायालयात सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद कुमार अग्रवाल यांना ॲडव्होकेट रवींद्र पवार यांच्यासह 3 वकिलांनी गेल्या वर्षी मारहाण केली होती। याबाबत ॲडव्होकेट अग्रवाल यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। खटल्याची सुनावणी सुरू असताना वडगाव मावळ येथील न्यायालयीन कक्षात ॲडव्होकेट अग्रवाल यांना ॲडव्होकेट पवार यांच्यासह 3 वकिलांनी मारहाण केली होती। ॲडव्होकेट अग्रवाल सरकारी वकील आहेत। गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाशिवाय साक्षीदार तपासण्यात ॲडव्होकेट अग्रवाल यांनी नकार दिला होता। त्यामुळे ॲडव्होकेट पवार यांच्यासह 3 वकिलांनी न्यायालयीन कक्षात ॲडव्होकेट अग्रवाल यांना मारहाण केली होती। मोहोळ खून प्रकरणात ॲडव्होकेट पवार, ॲडव्होकेट उडान यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली होती। त्यांच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ॲडव्होकेट पवार यांनी मला न्यायालयात मारण्याचा प्रयत्न केला होता। मी त्यांच्या विरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणात ॲडव्होकेट पवार यांच्यासह 3 वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी काय केला याची मला माहिती नाही। मी ॲडव्होकेट पवार यांच्यासह 3 वकिलांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेणार नाही। ॲडव्होकेट पवार न्यायालयात वकिलांशी हुज्जत घालतात असं सरकारी वकील ॲडव्होकेट अग्रवाल यांनी सांगितलं।